सर्वांना नमस्कार. आज आपण बघणार आहोत नवीन अर्जंट पॅन कार्ड कसे काढायचे. यासाठी आपले पोर्टल लॉग इन करायचे आहे. केल्यानंतर पॅन अप्लाय करताना इथे EKYC इन्स्टंट पॅन हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर पुढे न्यू पॅन फॉर्म हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर कस्टमरचे आधारप्रमाणे नाव, जन्मतारीख, मेल फिमेल, त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकून खाली टिक मार्क करायचे आहे. त्यानंतर खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल. या पेजवरती आपला पॅन एजंटचा जो काही नोंदणीकृत मोबाईल नंबर आहे, रजिस्टर मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि सेंड OTP क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आलेला OTP इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे नवीन पॅन कार्डचा फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म ओपन झाला आहे. येथे तुम्हाला कस्टमरचा आधार नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर खाली टायटल ऑप्शन दिसेल. यामध्ये लेडीज असेल तर श्रीमती हा ऑप्शन निवडायचा आहे आणि जेंट्स असेल तर श्री ऑप्शन निवडायचा आहे. टायटल सिलेक्ट केल्यानंतर कस्टमरचे आधारप्रमाणे सरनेम टाकायचे आहे. त्यानंतर फर्स्ट नेम टाकायचे आहे. त्यानंतर इथे मिडल नेम टाकायचे आहे. त्यानंतर कस्टमरची आधारप्रमाणे बरोबर जन्मतारीख टाकायची आहे आणि टिकमार्क करून सबमिट करायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर पेरेंट डिटेल टाकायचे आहे. इथे खाली टिकमार्क करायचे आहे नो या ऑप्शनवरती. त्यानंतर फादरचे लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि तेच पुन्हा रिएंटर करून नेक्स्ट बटनावरती खाली क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे असा फॉर्म ओपन होईल, नवीन पेज. त्यामध्ये सोर्स ऑफ इन्कममध्ये नो इन्कम क्लिक करायचे आहे आणि खाली डायरेक्ट येऊन नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुढील पेजवरती येथे इंडियन सिटीजन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि कस्टमरचे आधारप्रमाणे राज्य आणि जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर इथे वार्डची लिस्ट येईल. त्यातले कोणते एक वार्ड सिलेक्ट करायचे आहे किंवा त्यावरती क्लिक करून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपले ऑफिस ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचं गावाचे किंवा तालुक्याचे नाव इथं प्लेस ऑफमध्ये टाकायचे आहे. टाकल्यानंतर सबमिट करायचे आहे. त्यानंतर फॉर्म चेक करून कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर OTP बेस आणि बायोमेट्रिक बेस आपण कस्टमरची EKYC करू शकतो. EKYC केल्यानंतर आपले पॅन कार्ड 2 तासात ईमेलला आणि घरपोच हे 8 दिवसाच्या आत येते. आपण OTP बेस KYC करणार आहोत. येथे कस्टमरला आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरला OTP गेलेला आहे. तो OTP इथे टाकायचा आहे आणि खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे. सबमिट केल्यानंतर आपली EKYC ऑथेंटिकेशन सक्सेसफुल हे झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला साईन करायचे आहे. आपण OTP बेस आणि बायोमेट्रिक बेस करू शकतो. तर आपण OTP बेस साईन करणार आहोत. OTP बेस साईन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल. या पेजमध्ये सर्वात अगोदर इथे वरती टिकमार्क करण्यासाठी एक ऑप्शन येईल. तर इथे टिकमार्क करायचे आहे. सर्वात अगोदर टिकमार्क केल्यानंतर खाली कस्टमरचा VID किंवा आधार नंबर टाकायचा. शक्यतो आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली सेंड OTP बटनावरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर कस्टमरच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरला जो OTP जाईल तो OTP इथे टाकून व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचे आहे. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर आता पुन्हा आपल्याला नवीन पेजवरती जाता येईल आणि आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट होईल. फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्याला एक PDF भेटेल फॉर्म सबमिट झाल्याची. ती आपण डाउनलोडही करू शकतो. तसेच आपल्याला ईमेलवरती सुद्धा जो ईमेल ID आपण फॉर्म भरताना टाकला होता त्या ईमेलवरती सुद्धा 2 PDF येतात. एका PDFमध्ये ॲप्लिकेशन केल्याची रिसिप्ट असते आणि एका PDFमध्ये फॉर्म भरल्याची प्रिंट असते. आपण ईमेलसुद्धा बघूयात. ईमेलवर सुद्धा 2 PDF आलेला आहे. एक फॉर्म भरल्याची रिसिप्ट आणि एक फॉर्मची PDF आलेली आहे. मित्रांनो, ही PDF लगेच 1 सेकंदात ईमेल येते फॉर्म भरल्यानंतर आणि 2 तासात याची सॉफ्ट कॉपी त्याच ईमेल IDवर येते व 7 ते 8 दिवसाच्या आत हे पॅन कार्ड घरपोच येते. मित्रांनो, ही एजन्सी तुम्हाला घ्यायची असेल किंवा तुमच्या इतर मित्रांना घ्यायची असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिला आहे. एजन्सी जर घ्यायची असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तुम्ही अशा प्रकारे अर्जंट पॅन कार्ड काढण्याची सर्व्हिस तुमच्या कस्टमरला देऊ शकता. अतिशय सोपा फॉर्म आहे. 2 ते 3 मिनिटाची प्रोसेस आहे. अशा पद्धतीने अर्जंट पॅन कार्ड तुम्हाला काढता येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.